नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत सुरमईचं बगर म्हणजेच सुरमईचं डोकं याचा रस्सा कसा करायचा आणि आपण त्याच्यामध्ये शेंगा टाकणार आहोत. म्हणजेच सुरमई आणि सुरमईचं बगर आणि शेंगांचं रस्सा कसा करायचा. तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पटेल तुम्हा सर्वांचे माझ्या स्वादागरी कोयांच्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर हे बघा, आपण सुरमईचं हे डोकं घेतलेलं आहे आणि शेंगा घेतलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये आता 2 चमचे मी तेल ॲड करत आहे. तेल ॲड केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली होती ती आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. आता ती तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद ॲड करत आहोत आणि त्यानंतर 2 चमचे आपला स्पेशल आगरी कोळी मसाला 2 चमचे ॲड करत आहोत. मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे सुरमईचं डोकं घेतलेलं होतं ते आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात मसाल्यांमध्ये आणि शेंगा घेतलेल्या होत्या त्या शेंगासुद्धा टाकूयात आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात दोन्ही साहित्य. म्हणजे शेंगा आणि बगर दोन्ही मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. बघू शकता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकत आहोत शिजायसाठी. शेंगा शिजायसाठी 2 ग्लास पाणी टाकत आहोत आणि बगरसुद्धा शिजायसाठी. आपल्याला रस्सा करायचा आहे त्याच्यामुळे आपण पाणी टाकत आहोत. आता आपण हे उकळायसाठी ठेवून देऊयात. आता आपण याची एक उकळी घेऊयात. बघू शकता तुम्ही बगरला उकळी आलेली आहे. आता आपण शेंगा शिजायसाठी ताटावर आपण पाणी ठेवत आहोत, त्यामुळे शेंगा लवकर शिजतील. बघू शकता आता आपण 5 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे. शेंगा शिजलेत का नाही आपण बघायचे आहेत. तर शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. तर वाटण म्हणजे मी ओलं खोबरं घेतलेलं होतं आणि 1 टोमॅटो घेतलेला होता आणि कोथिंबीर घेतलेली होती आणि त्याचं हे वाटण मी वाटून घेतलेलं होतं आणि ते वाटण आता मी ॲड करत आहे त्याच्यामध्ये. वाटण टाकल्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे. मीठ ॲड केल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे 5 मिनिटासाठी उकळायसाठी ठेवूयात, कारण की वाटण शिजायला पाहिजे. वाटण शिजलं नाही तर वाटणाला स्मेलसुद्धा येतो खोबऱ्याचा. तर आपण वाटण शिजून देऊयात आणि याची एक मोठी उकळी घेऊयात. मी चिंचसुद्धा भिजत घातलेली होती, कारण की चिंचेचं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. बघू शकता तुम्ही मी चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे, कारण की बगराला थोडासा वास एकदम येत असतो. तर चिंच टाकल्यामुळे बगराचा वास थोडासा कमीसुद्धा होतो. त्याच्यामुळे चिंच घालायची आणि चिंच घातल्यावर रस्स्याला चवसुद्धा वेगळी येते. त्याच्यामुळे चिंचेचं प्रमाण ॲड करायचं आहे आपल्याला. आता आपण त्याचा एक उकळी घेऊयात. बघू शकता आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण 5 मिनिटं ताटावर पाणी ठेवून 5 मिनिटाची एक वाफ काढून घेऊयात. म्हणजे आपण जे वाटण टाकलेलं होतं ते शिजून होईल. आता आपण झाकण काढून बघूयात. बघू शकता आपला रस्सा, आपल्या रस्स्याला कलर केवढा व्यवस्थित छान आलेला आहे. अशा प्रकारे आपला सुरमईच्या बगराचा रस्सा रेडी झालेला आहे.
बगरसुद्धा शिजलेला आहे आणि आपला रस्सासुद्धा छान झालेला आहे। तर मंडळी बघू शकता। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका। फायनल आपला रस्सा रेडी झालेला आहे। मी थोडेसे 2-3 कोकम ॲड करत आहेत आणि अशा प्रकारे आपली सुरमईचा रस्सा रेडी झालेला आहे।